श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण घरातील बांगड्या वापरून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी घरातील ह्या हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हे थोडेसे स्टोन घेतलेले आहेत। हे पहा, हा पानाच्या आकाराचा आहे, हा गोल आहे आणि यासाठी आपण येथे सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोऱ्याचा कलर वापरू शकता। मी इथे निळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे व हे खडे चिटकवण्यासाठी आपण इथे फेविकॉलचा वापर करणार आहोत। चला तर आपण गोट तयार करूया। हे पहा, या बांगड्या ज्या आहेत त्या आपण एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत। गोटची साईज तुम्हाला जेवढी मोठी बारीक हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही बांगड्या कमी जास्त घेऊ शकता। मी इथे 6 बांगड्या घेतलेल्या आहेत। 6 बांगड्या आपण एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत। फेविकॉल इथे जास्तच वापरायचा आहे, तो सुकल्यानंतर दिसत नाही। आपण याच्यावरती धागा गुंडाळणार आहे, त्यामुळे हा फेविकॉल अजिबात दिसत नाही। हा ट्रान्सपरंट असल्यामुळे फेविकॉल दिसत नाही। फेविकॉलचा वापर आपण इथे जास्तच करायचा आहे। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असे गोट आपल्याला तयार करता येतात। याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। 35 ते 40 प्रकारचे गोट मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन सर्च करा, म्हणजे तुम्हाला बांगड्यांचे सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील। हे पहा, हे असे सर्व बांगड्या आपण एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत व त्या थोड्या सुकून द्यायच्या। तोपर्यंत आपण धागा एका वहीला किंवा पुठ्ठ्याला गुंडाळून घ्यायचा आहे। हे पहा, आपण असं एकसारखा फेविकॉल सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, आपल्याकडे घरात अशा जुन्या बांगड्या असतात, त्या आपण घरात ठेवून तरी देतो किंवा फेकून तरी देतो। त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा आपण रियूज करायचा आहे। हे पहा, मी इथे एक वही घेतलेली आहे व हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। याचाच वापर करून आपण साडीला गोंडे बसवत असतो। तर आपण याचे इथे 30 वेढे घ्यायचे आहेत। 30 वेढे घेतल्यानंतरनं आपण तो धागा कट करून घ्यायचा व त्याला फेविकॉल जोडायचा। फेविकॉलने चिटकवून घ्यायचा तो धागा, त्याच्या टोकांना फेविकॉल लावायचा। फेविकॉल लावला म्हणजे आपण ज्यावेळेस हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस त्याचा गुंता होत नाही व बांगडीला आपल्याला तो धागा व्यवस्थित गुंडाळता येतो। यासाठी आपण इथे याच्या टोकाला फेविकॉल लावून घ्यायचा आहे। असाच आपण डबल धागा गुंडाळून घ्यायचा आहे व आता आपण या बांगडीला फेविकॉल इथे लावून घेतलेला आहे आणि हा धागा येथे चिटकवून घेत आहोत। व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा, त्याचा गुंता करायचा नाही, एकसारखा गुंडाळून घ्यायचा, म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान दिसते। मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत। कवडीच्या तोरणाचे 4 ते 5 प्रकार तयार करून दाखवलेले आहेत। जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा, तुम्हाला तेही व्हिडिओ खूप आवडतील। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट करून सांगा कसे वाटले तोरणाचे व्हिडिओ। तुम्हाला तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा, म्हणजे सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक तुम्हाला पाहायला भेटतील। आपल्या चहाचे कागदी कप असतात, त्या कपांपासून सुद्धा खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहे। त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही नक्की पहा। हे पहा, बांगडीला संपूर्ण धागा गुंडाळून झालेला आहे। आता इथे मी जो गोल खडा आहे तो मधोमध चिटकवत आहे व साईडनी पानाच्या आकाराचे जे खडे आहेत ते आपण साईडनी ते चिटकवून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या डिझाईनचे गोट तयार करता येतात। फक्त आपल्याला दोरा आणण्याची गरज असतो व हे खडे, याच खड्यांचा वापर करून आपण वेगवेगळ्या डिझाईन करू शकतो। इथे धागा आपण आपल्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग घ्या, आवडीनुसार तुम्ही तुमचा कलर वापरू शकता। हे पहा, हे असे आपण डिझाईन तयार करायचे आहे। फेविकॉल जास्त वापरायचा, तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही, ट्रान्सपरंट असतो त्यामुळे तो दिसत नाही। फेविकॉलचा जास्त वापर करायचा म्हणजे खडे आपले व्यवस्थित चिटकून राहतात, लवकर निघत नाहीत व आपली बांगडी बरेच दिवस छान दिसते। हे पहा, या पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला फुले तयार करून घ्यायची आहेत व 2 फुलांच्या मधोमध एक असा आपण छोटा खडा चिटकवायचा आहे। तुमच्याकडे वेगळा खडा असेल तर तोही तुम्ही इथे चिटकवू शकता, पण मी ते 2 फुलांच्या मधोमध एक पांढरा खडा चिटकवून घेणार आहोत। हे पहा, हे असे आपण फेविकॉल लावून हे खडे चिटकवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, आपल्याकडे काही ब्लाऊज पीस असे पातळ असतात, ते आपण शिवत नाही किंवा वापरतही नाही, ते घरात असेच ठेवून दिलेले असतात। त्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कातरणापासून व
ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर ताटावरचे रुमाल मी शिवून दाखवलेले आहेत. आपण जसे विकत ताटावरचे रुमाल आणतो तसेच ताटावरचे रुमाल मी घरच्या घरी शिवून दाखवलेले आहे. नैवेद्यासाठी केळीचे पान कसे तयार करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व कमेंट करून सांगा तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटले. लग्नसराईमध्ये आपण सप्तपदीला जी सुपारी वापरतो डिझाईनची, ती सुपारी आपण विकत आणत असतो. त्या विकत न आणता घरच्या घरी खूप सुंदर अशा डिझाईन कशा करता येतात याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. मी बऱ्याच सुपाऱ्यांच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच गोष्टी मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, आपण ही फुले अशी तयार करून घेतलेली आहेत व 2 फुलांमधोमध एक असा खडा आपण गोल चिटकवून घ्यायचा आहे. संपूर्ण बांगडीला आपण तसेच करायचं आहे. तुम्ही धाग्याचा कलर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. हे पहा, कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा गोट मी आज तयार केलेला आहे. आपल्या चॅनलला आतापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे पहा, या पद्धतीने हे आपला गोट तयार झालेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.